नमस्कार, मी राधिका धुर्वे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनल स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला पॅन्टची कटिंग कशी करायची मी ते सांगणार आहे। खूपच इझी मेथड मी सांगणार आहे। तर चला आता आपण पॅन्टची कटिंग स्टार्ट करूया। तर आता आपण सुरू करूया पॅन्टची ड्राफ्टिंग। ते हे कशा प्रकारे करायची। सर्वात अगोदर आपण मी 2 मीटरचा फॅब्रिक घेतलाय। इथे आपण एक सरळ रेष आखून घ्यायची। कुठे अनइवन कपडा असतो, कुठे कमी जास्त कपडा असतो, म्हणून तिथे एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आणि इथून 2 इंचावरती हे बघा अशा प्रकारे 2 इंचावरती बेल्ट साठी इलास्टिक राहते ना, आपल्याला इलास्टिक वाला पॅन्ट बनवायचा। इलास्टिक साठी इथे आपण 2 इंच पट्टी एक लाईन आणखी एक आखून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला फुल लेंथ घ्यायचा आहे। तर आपण पॅन्टची जी आपली फुल लेंथ आहे तेवढी घेऊन घ्यायची। तर आता माझे पॅन्टची फुल लेंथ आहे 38 इंच। तर इथून आपण 38 इंच वरती मार्क करूया। टेबल थोडा छोटा होता माझा, तर हा तर येत आहे माझे आणि 2 इंच आपल्याला एक्स्ट्रा हवं। तर माझं 38 पर्यंतच लांबी होते। तर मी फोल्डिंग साठी नाही का कपडा अलगून लावून शनेन त्याला पलटून टाकेन, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला वेस्ट घ्यायची आहे आणि क्रॉच लेंथ घ्यायची आहे। याच्यात दोनच असतात, हिप आणि क्रॉच। तर हिप साठी आपल्याला एक फॉर्म्युला असतो। तर हिप साइज साठी आपल्याला फॉर्म्युला आहे, जेवढी पण आपली हिप साइज आहे त्याच्यामध्ये डिवाइड 4 करायचा। डिवाइड 4 प्लस 2 इंच लुजिंग द्यायची। तर आता माझी 40 इंच माझी हिप आहे। तर 40 ला डिवाइड 4 केलं तर येते 10 आणि त्याच्यामध्ये मला लुजिंग पाहिजे 2 इंच, म्हणजे मला बरोबर 12 इंचची वेस्ट घ्यायची आहे। इथून पकडायचं, इथे 12 इंच वर मार्क करून घ्यायचं, ठीक आहे। इथून पण 12 इंच वर। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे क्रॉच लेंथ। तर क्रॉच लेंथ साठी फॉर्म्युला आहे, हिप साइज जो पण आहे आपला तो हिप साइज डिवाइड बाय 4 लुजिंग घ्यायचे 3 इंच। वरती आपण 2 इंचची लुजिंग घेतली आणि क्रॉच मध्ये आपल्याला 3 इंचची लुजिंग घ्यायची आहे। 40 आता माझं हिप साइज आहे 40 डिवाइड 4 केलं तर येतं 10 इंच आणि त्याच्यात प्लस 3 करायचं म्हणजे 13 इंच माझं क्रॉच लेंथ येतं। इथून ते इथल्यापर्यंत 13। आता इथून पण मोजून घ्यायचं की आपलं जेवढं इथे आहे तेवढंच इथे येत आहे का, 12, ठीक आहे। आणि इथून मग एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची। अशा प्रकारे एक स्ट्रेट लाईन चेक करून घ्यायचं। इथे पण 12 इंच असलं पाहिजे आणि इथे पण 12 इंच असलं पाहिजे, ठीक आहे आला। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे 3 इंच असं प्रकारे वाढवायचं, 3 इंच आणि इथे आपण 1.5 इंच घ्यायचं। याला हे अशा प्रकारे ठीक आखून घ्यायचं। एवढं समजलं? आणखी एकदा मी पुन्हा रिपीट करते। 2 मीटरचा फॅब्रिक मी घेतलाय। इथून एक स्ट्रेट लाईन, इथून अनफोल्ड आहे हे बघा, इथून अनफोल्ड आहे फॅब्रिक आणि इथून ओपन साइड आहे, ठीक आहे। तर आता अगोदर इथून एक लाईन आखून घ्यायची आणि 2 इंचची आपण बेल्ट पट्टी वरती एक आखून घ्यायचं। 2 इंचची इथे इलास्टिक लागते, ठीक आहे। इलास्टिक सोडून आपण इथं फुल लेंथ लावून घ्यायची। आता माझी फुल लेंथ आहे 30 आहे। तर इथे माझा 2 मीटर कपडा असल्यामुळे इथल्यापर्यंत 38च होत आहे। मग फोल्डिंग साठी फॅब्रिक लागेल, तर मी इथे एक कपडा जॉईन करून तो कपडा फोल्ड करून टाकेन, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे लावायचे वेस्ट आणि क्रॉच, इथे दोनच आपल्याला मार्क आखा लागतं, ठीक आहे। तर वेस्ट साठी आपला फॉर्म्युला आहे, जितकं पण आपलं हिप आहे त्याचं डिवाइड 4 करायचं आणि प्लस 2 इथे लुजिंग घ्यायची। जो पण आन्सर येत आहे ते इथे करायचं। आता माझं येते, माझी 40 इंचची हिप आहे, तर डिवाइड 4 केलं तर येतं 10 आणि त्याच्यामध्ये 2 इंच लुजिंग घ्यायचं। तर किती येणार 12। तर मी इथे 12 इंचावर बघा मार्क केलंय। त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे क्रॉच लेंथ। क्रॉच लेंथ साठी फॉर्म्युला आहे हिप साइज डिवाइड बाय 4 प्लस 3। तर हिप साइज माझा आहे 40, तर 40 ला डिवाइड 4 केलं तर 10 येतं आणि त्याला 3 इंच लुजिंग द्यायची, म्हणजे किती येणार 30।
इथून पकडायचं, इथून 13 घ्यायचं. इथे 3 इंचावर एक रेष आखून घ्यायची, इथून 1.5 इंच क्रॉस साठी घ्यायचं. ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपली डायग्राम तयार करायची. आणि त्याच्यानंतर इथे आता माझा टेबल छोटा आहे, मग इथे सांगते मी तुम्हाला फोल्ड करून. आता इथे मला बॉटम 8.5 इंचची हवी. बॉटम 8.5. इथे 8.5 वर मी आखून घेते. आणखी हा पॉइंट आणि हा पॉइंटला अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचं. ठीक आहे. खूपच इझी पद्धत आहे ही पॅन्ट बनवायची आणि खूप पटकन पण बनून जाते. आणि एकदा तुम्ही हे ट्राय करून बघा. अगर तुम्ही आताच स्टार्टिंग केलाय म्हणजे शिवण्याचं वगैरे, ते असे जो सरळ आहे म्हणजे बेसिक आहे आणि खूप सोपी पद्धत आहे, ते अगोदर तुम्ही ते म्हणजे फॅब्रिक शिवून बघा. ठीक आहे. तर मग आता आपण याला कट करूया. अशा प्रकारे आपण हे कट करून घेतलंय. तर आता आपल्याला हे दोन्ही पार्ट्स खोलून घ्यायचे. हा एक पार्ट्स भेटलाय मला, ते जॉईन होतं माझं. हा पण मी कट करून टाकेन इथे. ठीक आहे. आपल्याला हा एक असे 2 प्रकारचे कटिंग मिळाले आहेत 2. ठीक आहे. तर सर्वात अगोदर आपण एक स्टिच इथे मारून घेऊया आणि एक स्टिच इथे मारून घेऊया. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपली पॅन्टची कटिंग झालेली आहे. तर मी उद्या तुम्हाला याची स्टिचिंगचा व्हिडिओ टाकणार आहे. आणि आज तुम्ही याचा कटिंगचा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि समजून घ्या की कशा प्रकारे पॅन्टची कटिंग केली जाते. तर धन्यवाद. आणि तुम्हाला व्हिडिओज आवडत तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू.